मित्रांनो नमस्कार। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचे वातावरण कायम आहे। दिनांक 13 एप्रिल म्हणजेच शनिवारी देखील राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे। मागील 5 दिवसात राज्यात शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील उन्हाळी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर विदर्भातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिमसह इतरही भागांमध्ये सध्या भर पावसाळ्याप्रमाणे पावसाची रिपरिप आपल्याला कायम बघायला मिळत आहे। तर बऱ्याचशा भागामध्ये गारपीट देखील आपल्याला बघायला मिळालेली आहे। अशातच आता आणखी किमान आठवडाभर राज्यामध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा या ठिकाणी अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो याच्या मागचे कारण असे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकत असाल, पश्चिमेकडील अरबी समुद्रावरील वारे आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरील वाऱ्यांमुळे सध्या राज्यावर तयार असलेले कमी दाब क्षेत्र पुढील काही दिवस कायम असणार आहे। यामुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला विविध भागामध्ये बघायला मिळेल आणि सोबतच भाग बदलत असा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यभर या आठवड्यामध्ये देखील बघायला मिळणार आहे। खास करून मराठवाड्यातील काही जिल्हे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग, सोबतच मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच जळगाव आहे, त्यानंतर धुळे, नंदुरबार या भागामध्ये आपल्याला आठवड्यामध्ये भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर काही प्रदेशामध्ये जोरदार पावसाचा इशारा देखील असणार आहे। तशी अपडेट आपण व्हिडिओमध्ये म्हणजेच दररोज देतच राहू। त्यानंतर मित्रांनो प्रामुख्याने शनिवार नंतर म्हणजेच दिनांक 20 एप्रिल हे हवेचे कमी दाब क्षेत्र विरळ होत जाईल। म्हणजेच 20 तारखेनंतर या ठिकाणी हे कमी दाबाचं क्षेत्र निवळायला सुरुवात होईल। त्यामुळे हा संपूर्ण आठवडा राज्यामध्ये भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो या संपूर्ण आठवड्याचा जर अंदाज बघायचा झाला म्हणजेच कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये राहू शकते तारखाप्रमाणे या ठिकाणी आपण बघणार आहोत। आजचा जर अंदाज बघायचा झाला म्हणजेच 14 एप्रिल संध्याकाळच्या दरम्यान लातूर, बीड, नांदेड म्हणजेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो सोमवारी म्हणजेच दिनांक 15 एप्रिल नाशिक आहे, अहमदनगर या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मंगळवारी म्हणजेच 16 एप्रिल छत्रपती संभाजीनगर आहे व त्याच्या आसपासचा परिसर, त्यानंतर पुण्याचा आसपासचा परिसर, अहमदनगर आहे, त्यानंतर सातारा, कोल्हापूर यासह म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये दिनांक 16 एप्रिल दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता दिनांक 16 एप्रिलच्या दरम्यान राहू शकते। त्यानंतर मित्रांनो बुधवारचा जर अंदाज बघायचा झाला म्हणजेच दिनांक 17 एप्रिल यामध्ये पुणे आहे, सातारा, सांगली, त्यानंतर कोल्हापूरसह दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजेच या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा संपूर्ण दक्षिणेकडचा परिसर, चिपळूण, सातारा, कोल्हापूर सोबतच सातारा, सांगली, त्यानंतर पुण्याचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये दिनांक 17 एप्रिलच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। विखुरलेल्या स्वरूपात हा असा पाऊस राहणार आहे, सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही कारण की कमी दाबाचा जो पट्टा आहे हा निवळत चाललेला आहे। त्यानंतर मित्रांनो दिनांक 18 एप्रिल पुणे आहे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। त्यानंतर 19 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यातील सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो हा होता संपूर्ण आठवड्याभराचा हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।